त्यामुळे आपण अर्ध्यामध्ये उत्तर मिळाल्यानंतर पटकन x बरोबर 600 हा पर्याय आपल्याला इथे दिसतोय आणि तो आपण पटकन निवडू शकतो आणि तिथे आपली चूक होऊ शकते. त्याच्यासाठी मुद्दाम असे फसवे पर्याय सुद्धा असतात. त्यामुळे व्यवस्थितपणे उदाहरण नीट वाचून नेमकं प्रश्नामध्ये विचारले काय त्याच प्रश्नाचं उत्तर आपल्याला द्यावं लागेल. त्यामध्ये एखाद्या विशिष्ट घटकावर प्रश्न असेल तर त्यामधल्याच सगळ्या मेथड्स वापरायला पाहिजे असं नाही. गणितामध्ये दुसरी कुठली तरी एखादी मेथड किंवा कन्सेप्ट त्याचा उपयोग सुद्धा करून उदाहरण आपण सोडवू शकतो. हॅलो फ्रेंड्स, NMMS आणि स्कॉलरशिप या दोन्ही स्पर्धा परीक्षांसाठी गणित हा एक कॉमन विषय असतो. तर त्या विषयामध्ये एक घटक आहे शेकडेवारी. तर त्या शेकडेवारीवर आधारित वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारलेले असतात. तर शेकडेवारी या शब्दाचा अर्थ आहे की 100पैकी किती. प्रश्नामध्ये आपल्याला ठराविक माहिती दिलेली असते आणि त्या माहितीचं रूपांतर शेकडेवारीमध्ये म्हणजे 100पैकी किती या घटकावर आधारित वेगवेगळे प्रश्न आपल्याला या स्पर्धा परीक्षांसाठी विचारलेले असतात. तर त्यामधलेच काही सराव प्रश्न या व्हिडिओमध्ये आपण पाहूया. सुरुवात करू पहिल्या प्रश्नापासून. हा पहिला प्रश्न असा आहे, राजेंद्रला स्मितापेक्षा 20% गुण कमी मिळाले तर स्मिताला राजेंद्रपेक्षा किती टक्के गुण जास्त मिळाले, असा हा प्रश्न आहे. मग याच्या तर ह्यापैकी कोणतं उत्तर आहे असा आपला प्रश्न आहे आणि ह्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळवायचं आहे. मग पटकन आपल्या समोर हा प्रश्न आल्यानंतर आपल्याला असं वाटतं की राजेंद्रला जर स्मितापेक्षा 20% गुण कमी असतील तर स्मिताला राजेंद्रपेक्षा किती टक्के गुण जास्त असणार आहेत, तर तेवढेच असणार आहेत. कारण राजेंद्रला स्मितापेक्षा 20% गुण कमी असतील तर स्मिताला राजेंद्रपेक्षा 20% गुण जास्त असणार आहेत. हा अगदी ऑब्विस विचार आपल्याला आपल्या मनामध्ये पटकन येतो आणि दुसरा पर्याय आपल्याला 20 दिसतो, तो आपण निवडून नको होतो. पण त्यामध्ये एवढं ते सरळ सरळ उदाहरण नाही. राजेंद्र आणि स्मिता यांच्यामधल्या गुणांची ही तुलना केलेली आहे. आता ह्या ज्या दोन व्यक्ती आहेत, जे राजेंद्र आणि स्मिता, पहिल्या वाक्यामध्ये या उदाहरणाचे असं दिले की राजेंद्रला स्मितापेक्षा 20% गुण कमी मिळाले. मग स्मिताचे जे गुण आहेत ते आपण 100 घेऊया. 100 घेऊया कारण त्याचे 20% काढणं हे जास्त सोपं आहे आपल्याला. मग आपल्याला असं दिले की राजेंद्रला या स्मितापेक्षा म्हणजे 100पेक्षा 20% गुण कमी आहेत. 20% म्हणजे 100 पैकी 20. मग राजेंद्रला या 100 पेक्षा 20 गुण कमी आहेत. मग राजेंद्रला गुण किती असतील तर 80. तर हे आपल्याला मिळालं. स्मिताचे गुण आपण गृहीत धरले, त्याच्यावर राजेंद्रचे गुण आपल्याला मिळाले. आता पुढचा प्रश्न असा आहे की ह्या मग कंडिशनमध्ये स्मिताला राजेंद्रपेक्षा किती टक्के गुण जास्त मिळाले. 80 आहेत म्हणजे फरक झाला 20. आता आपल्याला हे काढायचं आहे की स्मिताला किती टक्के गुण जास्त मिळाले. मग ते काढण्यासाठी स्मिताला जास्त मिळालेले गुण अर्थात ते आपल्याला टक्केमध्ये काढायचे आहे, शेकडेवारीमध्ये काढायचे आहे. तर ते कसं काढायचं? राजेंद्रच्या गुणांची तुलना स्मिताच्या गुणांशी केली होती, त्यामुळे आपण स्मिताचे गुण 100 असतील तर राजेंद्रचे 80 आपण गृहीत धरले होते. पण आता स्मिताचे गुण राजेंद्रच्या गुणाशी आपल्याला त्याची तुलना करायची. फरक आहे 20. मग ही तुलना आपल्याला राजेंद्रच्या गुणांशी करायची. म्हणजे ह्या केसमध्ये आता राजेंद्रचे गुण आहेत 80, त्यामुळं हा फरक आहे 80 पैकी म्हणजे 20/80 घ्यायचा आणि याचं आपल्याला रूपांतर करायचे शेकडेवारीमध्ये, म्हणून याला 100 न गुणायचं. हे केल्यानंतर, हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपल्याला या प्रश्नाचं उत्तर मिळेल. म्हणजे इथं शून्याला शून्य निघून जाईल, बेचा भाग जाईल, बेके बे बेचोक 8, पुन्हा इथं 4 न भाग जाईल, 4 दुने 8, 2 शिल्लक राहतील, 20 होतील, 4 पंचे 20, म्हणजे उत्तर मिळेल 25%. तर हे या प्रश्नाचं उत्तर आहे. म्हणजे स्मिताला राजेंद्रपेक्षा किती टक्के गुण जास्त मिळाले तर 25%. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे. एक प्रश्न असा आहे ज्याचा जे सोडवण्यासाठी आपल्याला व्याजाचं सूत्र जे आहे चक्रवाढ व्याजाचं, ते वापरून ह्या प्रश्नाचं उत्तर आपण मिळवू शकतो. तर कसं पहा, प्रश्न असा आहे, एका गावची लोकसंख्या दरवर्षी 10% ने वाढते. यावर्षी त्या गावाची लोकसंख्या 2420 आहे, तर 2 वर्षापूर्वी त्या गावची लोकसंख्या किती होती? तर दरवर्षी 10% ने वाढते हा शब्द इथे सगळ्यात महत्वाचा आहे. म्हणजे इथं जे चक्रवाढ व्याजाचं सूत्र आहे, कारण चक्रवाढ व्याज हे अशा पद्धतीचं असतं की ते दरवर्षी वाढत असतं आणि पुन्हा व्याजावर व्याज आपण त्यावर आकारत असतो. मग त्यामुळं ह्या गावची लोकसंख्या जर 10% दरवर्षी वाढत असेल तर ते चक्रवाढ व्याजाचं सूत्र आपण इथं वापरू शकतो. आता ते चक्रवाढ व्याजाचं सूत्र आपल्याला माहिती पाहिजे. ते सूत्र असं आहे, ए बरोबर पी, ह्या सगळ्या व्हेरिएबलचा अर्थ आपण नंतर बघू द्या. कंसात 1 अधिक r/100 कंसाचा n वागा. इथं ए म्हणजे रास, पी म्हणजे मुद्दल, आर म्हणजे व्याजाचा दर आणि एन म्हणजे मुदत. ह्या सगळ्या ज्या टर्म्स आहेत त्या आपण व्याजाशी संबंधित विचारात घेतल्या. आता आपल्याला त्या सूत्राचा उपयोग हे उदाहरण सोडवण्यासाठी करायचं आहे, त्याचं उपयोग करायचं आहे. मग इथं ए म्हणजे काय घ्यायचं तर आजची लोकसंख्या, तर ही दिलेली आहे 2420. तर इथं आपण ह्या एच्या खाली लिहूया 2420 बरोबर. पी
म्हणजे व्याजाच्या सूत्रामध्ये पी म्हणजे मुद्दल असते, प्रिन्सिपल असतं. मग इथं 2 वर्षापूर्वीची जी त्या गावची लोकसंख्या होती ती पी आपण गृहीत धरूया. मग पी ची किंमत आपल्याला माहिती नाही, कारण 2 वर्षापूर्वी त्या गावची लोकसंख्या किती होती ते काढायचं आपल्याला, त्यामुळे पी तसंच ठेवूया. कंसात 1 अधिक तर आर म्हणजे व्याजाचा दर, तो 10% दिलाय, 10 घेऊया, छेद 100 आहे तसेच. कंसाचा एन वाघात म्हणजे मुदत, किती वर्षापूर्वीच विचारले तर 2 वर्षापूर्वी, त्यामुळे एन ची किंमत घ्यायची 2. आता हे समीकरण आपण तयार केलं गणितीय दृष्ट्या. आता त्याच्यावर हे समीकरण सोडवलं की आपल्याला ह्याच्यामध्ये फक्त एकच व्हेरिएबल आहे, एकच चल आहे पी, त्यामुळे हे आपण जर सोडवलं तर आपल्याला पी ची किंमत मिळेल. मग 2420 हे आहे तसं लिहूया, बरोबर पी कंसात. आता इथं हा कंस सोडवा लागणार आहे. इथे 1 चा छेद काय नाही म्हणजे तो 1 आहे, आपल्याला तिरकस गुणाकार करावा लागेल. 100 गुणिले 1 म्हणजेच 100 अधिक 10 गुणिले 1 10 छेद 100 गुणिले 1 म्हणजेच 100 कंसाचा वर्ग. मग 2420 बरोबर पी कंसात 100 अधिक 10 म्हणजेच 110 छेद 100 कंसाचा वर्ग. आता हे 110 चा वर्ग 100 चा वर्ग करण्याची गरज नाही, कारण आपल्याला हे शेवटी अंशात आणि छेदात त्या संख्या घालवायच्या, त्यामुळे तसंच ठेवूया. मग 2420 हे आहे तसंच त्या बाजूला ठेवू, बरोबर पी गुणिले 110 छेद 100 कंसाचा वर्ग आहे, म्हणजे 110 छेद 100 आपल्याला 2 वेळा घ्यायचा आहे, म्हणजे त्याचा व्यस्त होईल. म्हणजे 2420 आहे तसेच गुणिले 110 छेद 100 या बाजूला नंतर होतील 100 छेद 110 गुणिले दुसरे सुद्धा 110 छेद 100 डाव्या बाजूला आल्यानंतर होतील 100 छेद 110 बरोबर, आणि उजव्या बाजूला फक्त शिल्लक राहील पी बरोबर पी. आता हे आपल्याला सोडवायचं आहे. मग एका शून्याला हा शून्य निघून जाईल, दुसरा शून्य निघून जाईल. आता 11 न अंशात आणि छेदात भाग जातोय का बघूया. 11 एके 11, इथं 11 दुणे 22, 2 शिल्लक राहील, पुन्हा 22 होतील, 11 दुणे 22, पुन्हा हे दुसरे 11 त्याने भागलू, 11 एके 11, 11 दुणे 22. मग इथं 1 शून्य शिल्लक राहिलं, त्यामुळे इथं होईल 20, आणि अंशामध्ये 20 गुणिले 100 म्हणजे उत्तर येईल 2000 बरोबर पी. याचा अर्थ पी बरोबर 2000. याचा अर्थ 2 वर्षापूर्वी त्या गावची लोकसंख्या होती 2000. तर अशा पद्धतीने आपण ह्या गावच्या लोकसंख्येचं उदाहरण सोडवायला आपण चक्रवाढ व्याजाचं सूत्र वापरून ते उदाहरण सोडवलं. तर असं सुद्धा आपण काही वेळेला करू शकतो. म्हणजे गणितामध्ये एखाद्या विशिष्ट घटकावर प्रश्न असेल तर त्यामधल्याच सगळ्या मेथड्स वापरायला पाहिजे असं नाही. गणितामध्ये दुसरी कुठली तरी एखादी मेथड किंवा कन्सेप्ट त्याचा उपयोग सुद्धा करून उदाहरण आपण सोडवू शकतो. स्पर्धा परीक्षांमध्ये महत्त्वाचं इतकंच आहे की आपण किती लवकरपणे त्या प्रश्नाचं उत्तर मिळवू शकतो. जितक्या लवकर आपण त्या प्रश्नाचं उत्तर मिळवू तेवढे जास्त प्रश्न आपल्याला सोडवावे लागतील. हेच की मोमेंट आहे त्या प्रत्येक स्पर्धा परीक्षांसाठी. आणि आता हे सगळं हे जे मी तुम्हाला कॅल्क्युलेट करून दाखवलंय, त्यामुळे हे एक्सप्लेन करतो मी तुम्हाला, समजावून म्हणून दाखवलंय. परीक्षेमध्ये एवढं सगळं लिहित बसण्याची गरज नाही, फास्टमध्ये कॅल्क्युलेशन आपण करू शकतो. त्यासाठी गरज आहे जास्तीत जास्त उदाहरणं सोडवण्याची. ठीक आहे, पुढचा प्रश्न आपण बघूया. हा पुढचा प्रश्न असा आहे, एका विद्यालयाची मंगळवारची विद्यार्थी उपस्थिती 92.5 होती. अनुपस्थित विद्यार्थ्यांची संख्या 45 असेल तर उपस्थित विद्यार्थ्यांची संख्या किती असेल? सरळ सरळ प्रश्न. तर आता ह्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळवायचं आहे. सुरुवातीला प्रश्नात दिले काय, मंगळवारची विद्यार्थी उपस्थिती. मग ती उपस्थिती आपल्याला दिली ते पहिल्यांदा लिहून घेऊया की मंगळवारी किती विद्यार्थी उपस्थित होते, किती टक्के विद्यार्थी उपस्थित होते, तर 92.5. इथं पर्सेंटेजचं चिन्ह राहिले, 92.5% उपस्थित होते. मग अनुपस्थित किती असतील? जर 92.5% विद्यार्थी उपस्थित असतील, 92.5 याचा अर्थ 100 पैकी 92.5 हजर होते. मग राहिले किती? तेवढे सगळे अनुपस्थित. म्हणजे 100 मधून 92.5 गेले तर शिल्लक राहील 7.5. तर 7.5% विद्यार्थी अनुपस्थित होते. हे दोन्ही आपण पर्सेंटेज मध्ये काढले. आता इथं अनुपस्थित विद्यार्थ्यांची संख्या दिलेली 45. मग हे अनुपस्थित विद्यार्थ्यांची शेकडेवारी दिलेली आहे. याचा अर्थ जे काही एकूण विद्यार्थी आहेत त्याच्या 7.5% विद्यार्थी गैरहजर आहेत. मग एकूण विद्यार्थी किती ते माहिती नाही आपल्याला, मग त्याच्यासाठी आपण अक्षर घेऊया. आणि हे सगळं आपण गणिती पद्धतीने सोडवतो, याच्यामध्ये कुठेही ट्रिक्स वापरत नाही, काही नाही. गणिती पद्धतीने सोडवून जास्तीत जास्त आपण सिंपल ठेवायचा प्रयत्न करायचा, म्हणजे आपल्या चुका होत नाही. म्हणजे ह्या x चे 7.5% म्हणजे 45, ते आता फक्त इक्वेशनच्या स्वरूपात लिहायचं आहे. म्हणजे एकूण विद्यार्थ्यांचे 7.5% बरोबर, आणि ते आपल्याला दिलेले 45 बरोबर 45. हे झालं एक इक्वेशन तयार. आता हे सोडवायचं आहे, त्याच्यामध्ये एकच चल आहे x, त्यामुळे त्या x ची किंमत आपल्याला सहज मिळू शकेल. मग आपण पर्सेंटेज एखाद्या संख्येचं काढतो, म्हणजे काय करतो, म्हणजे x चे 7.5% म्हणजेच काय, तर x गुणिले 7.5 छेद 100% म्हणजे 100 बरोबर 45. हे आणखी सोपं इक्वेशन आपल्याला मिळालं.
एक्स बरोबर 7.5/100 उजव्या बाजूला घेऊया, म्हणजे 45 आहे तसेच राहतील गुणिले 7.5/100 उजव्या बाजूला आल्यानंतर त्याचा व्यस्त होईल, म्हणजे 100/7.5. आता हे आपल्याला सोडवायचं आहे, म्हणजे एक्स बरोबर 600, तिसराच पर्याय दिलाय 600, त्यामुळे आपलं उत्तर आहे 600. हे जर आपण असं ठरवलं की याचं उत्तर 600 आहे, तर आपलं उत्तर तिथं चुकलेलं असेल, कारण 600 हे या प्रश्नाचं उत्तर नाही. का नाही बघा, कारण हे एक्स बरोबर 600 ही किंमत आपल्याला मिळाली, पण 600 काय आहे, एक्स काय आहे, तर एकूण विद्यार्थी. प्रश्नामध्ये आपल्याला एकूण विद्यार्थी विचारलेले नाहीत, आपल्याला विचारले काय, उपस्थित विद्यार्थ्यांची संख्या. मग उपस्थित विद्यार्थी किती आहेत, 92.5%. कशाच्या, तर एकूण विद्यार्थ्यांच्या. एकूण विद्यार्थी किती आहेत, 600. मग 600चे 92.5% म्हणजे असणार आहेत आपले उपस्थित विद्यार्थी. मग ते आपण कॅल्क्युलेट करायचं, 600 गुणिले 92.5% म्हणजेच काय, तर 92.5/100. या 2 शून्याला इथं 2 शून्य निघून जाईल. मग 92.5 गुणिले 6 555.0. 555.0 म्हणजेच काय, तर 555. तर 555 हे आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे. म्हणजे त्या दिवशी विद्यार्थ्यांची, उपस्थित विद्यार्थ्यांची संख्या होती 555, जे आपल्याला पर्याय क्रमांक 2 मध्ये दिले. त्यामुळे आपण अर्ध्यामध्ये उत्तर मिळाल्यानंतर पटकन x बरोबर 600 हा पर्याय आपल्याला इथे दिसतोय, तो आपण पटकन निवडू शकतो आणि तिथे आपली चूक होऊ शकते. त्याच्यासाठी मुद्दाम असे फसवे पर्याय सुद्धा असतात. त्यामुळे व्यवस्थितपणे उदाहरण नीट वाचून नेमकं प्रश्नामध्ये विचारले काय, त्याच प्रश्नाचं उत्तर आपल्याला द्यावं लागेल. ठीक आहे, तर हा एक प्रश्न होता. पुढचा आणखी एक प्रश्न प्रकार बघूया. एका संख्येचा 20% हा दुसऱ्या संख्येचा 25% आहे, तर हे विधान पुढीलपैकी कोणत्या पर्यायात आहे. हे एकच विधान फक्त इक्वेशनच्या स्वरूपात, समीकरणाच्या स्वरूपात आपल्याला खाली 4 पर्यायामध्ये दिले. त्यातला एकच पर्याय कुठला तरी बरोबर आहे, ज्या पर्यायाद्वारे हे विधान आपण दाखवू शकतो. तर ते कुठलं विधान आहे, कुठलं समीकरण आहे, ते आपल्याला शोधायचं आहे. मग इथं आपल्याला दिले काय, एका संख्येचा 20% दुसऱ्या संख्येच्या 25% आहे. मग ज्या या 4 पर्यायात एक्स आणि वाय ही 2 चलं दिसतील, ती चलं त्या 2 संख्यांच्या साठीच आहेत. म्हणजे एक संख्या आपण एक्स घेऊ आणि दुसरी संख्या वाय घेऊ, कारण चारही पर्यायामध्ये एक्स आणि वाय हीच 2 चल आहेत, त्याच्याशिवाय दुसरं कुठलं चल नाही. मग एक संख्या इथं पहिल्या वाक्यात असं दिले की एका संख्येचा 20%, पहिली संख्या एक्स आहे, त्याचा 20% करायचं. मग एक्सचे 20% हा दुसऱ्या संख्येच्या 25% आहे, दुसरी संख्या वाय, मग वायचे 25%. हे दोन्ही आपण काढलं म्हणजे एक्सचे 20% आणि वायचे 25%, तर ते समान असणार, कारण असं दिले की एका संख्येचा 20% हा दुसऱ्या संख्येच्या 25%. समानतेचं चिन्ह म्हणजेच बरोबर चिन्ह. तर हे आपलं समीकरण तयार झालं, एक्सचे 20% बरोबर वायचे 25%. मग एक्सचे 20% याचा अर्थ काय, तर एक्स गुणिले 20/100. टक्के याचा अर्थ लक्षात ठेवायचा, 20% असेल तर 20/100, 50% असेल तर 50/100, 4% असेल तर 4/100. तर टक्के याचा अर्थ 100 बरोबर वायचे 25% म्हणजेच 25/100. मग इथं भाग आले, 20 न भाग देईल, 20 एके 20, 100. 25 ने भाग देईल, 25 एके 25, 25/100. म्हणजे इथं आपल्याला डाव्या बाजूला मिळेल एक्स छेद, कारण अंशामध्ये एक्स गुणिले एक्स होईल आणि छेदामध्ये शिल्लक राहील 5 बरोबर वाय गुणिले 1 म्हणजे y/4. आता हे आपल्याला अंश आणि छेद या स्वरूपात नको आहे, मग तिरकस गुणाकार करावा लागेल. 4 गुणिले एक्स म्हणजेच 4x बरोबर 5 गुणिले y म्हणजेच 5. तर दोन्ही बाजूला आणखी कशाने आपण भाग घालू शकत नाही, हे झालं सिम्पलेस्ट फॉर्म याचा. 4x बरोबर 5y ह्या इक्वेशननं हे विधान दाखवता येतं. हा पर्याय कुठे दिसतोय आपल्याला, 4x बरोबर 5y, तर पर्याय क्रमांक 3 मध्ये. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे आपलं ह्या प्रश्नाचं उत्तर आहे. आणखी एक उदाहरण बघूया, आणखी एक प्रकारचा प्रश्न जो वारंवार बऱ्याच परीक्षेमध्ये विचारला जातो. हा खूप फेमस प्रश्न आहे तसा एका दृष्टीनं, की तिकिटाची किंमत 20% ने वाढली आणि खप 10% ने कमी झाला, तर उत्पन्नात नेमकं काय होईल, वाढ होईल घट होईल, झाली तर किती वाढ होईल किती घट होईल, त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळवायचं. सरळ 2 इथं व्हेरिएबल आहेत, एक तर त्या तिकिटाची किंमत आणि दुसरा त्या तिकिटाचा खप. तिथं एक्स वाय वगैरे चल काही घेत बसत नाही, आपण असं गृहीत धरूया की तिकिटाची किंमत, एका तिकिटाची किंमत 100 आहे आणि त्याचा खप म्हणजे 100 आहे, म्हणजे 100 तिकीट खपतात. मग ह्या केसमध्ये उत्पन्न किती होईल, म्हणजे एका तिकिटाची किंमत 100 आहे आणि खप 100च आहे. मग उत्पन्न काढायला आपण काय करणार, यांचा गुणाकार 100 गुणिले 100 म्हणजेच 10,000. तर उत्पन्न झालं 10,000. आता इथं असं दिलंय की तिकिटाची किंमत 20% ने वाढली. 20% याचा अर्थ मूळ किमतीच्या 20% वाढली. मग मूळ किंमत आहे 100, त्याचे 20% म्हणजे 20. मग त्या 20 रुपयानं ती किंमत वाढलेली आहे. 100 अधिक 20 म्हणजेच किती, 120. आणि असं केल्यामुळं त्याचा खप 10% ने कमी झाला.
मग आता 100चे शेकडा 10 म्हणजेच 10 आणि त्यानं कमी झालाय म्हणजे 100 मधून 10 वजा करायचे म्हणजे किती होईल तो 90. आता उत्पन्न किती झालं तेही काढूया. 12 अष्टोतरचे 108,00. मूळचं उत्पन्न होतं 10,000 आणि ह्या कंडिशनमध्ये म्हणजे तिकिटाची किंमत शेकडा 10ने वाढल्यामुळे आणि खप 10ने कमी झाल्यामुळे उत्पन्न झाले 10,800. म्हणजे इथं उत्पन्न वाढलेलंच आहे. हे तर फिक्स झालं म्हणजे एकतर उत्तर पर्याय क्रमांक 2 येईल किंवा पर्याय क्रमांक 4 येईल. आता त्यातलं नेमकं कोणतं म्हणजे 8% वाढले की 7% वाढले ते काढायला काय करायचं तर किती वाढ झाली याच्यामध्ये शेकडा वाढ आपल्याला जर काढायची असेल तर एकूण वाढ झाली 800 रुपये. ती कशाच्या वाढ झाली तर मूळ उत्पन्नाच्या. मूळ उत्पन्न किती आहे 10,000 म्हणून छेदामध्ये घ्यायचं 10,000 आणि आपल्याला शेकडा वाढ काढायचं असल्यामुळे याला गुणायचं 100. मग अंशात आणि छेदात या 2 शून्याला 2 शून्य निघून जातील. पुन्हा इथं अंशात आणि छेदात ही 2 शून्य याला 2 शून्य निघून जाईल म्हणजे शिल्लक राहील फक्त 8. मग शेकडा वाढ 8 म्हणजेच 8% वाढ झालेली आहे या एकूण उत्पन्नामध्ये आणि हा पर्याय आपल्याला दिसतोय पर्याय क्रमांक 2 मध्ये. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे आपलं या प्रश्नाचं उत्तर. तरी असे काही प्रश्न असतात शेकडेवारीवर आधारित. अशा जास्तीत जास्त उदाहरणांचा सराव करा म्हणजे जास्तीत जास्त व्हरायटी तुम्हाला या उदाहरणामध्ये पाहायला मिळेल.